थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो अर्थातच श्रीकांतजी साबळे सर, त्याचबरोबर भरतजी जाधव सर आणि राजी कस्तुरी सर, त्यांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकलात. आणि त्याचबरोबर संपूर्ण व्यासपीठ आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सर सांभाळतात आजच्या दिवसामध्ये, त्यांचा देखील आवाज आपण ऐकतात. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा. शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत शावडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 STPL 2025 मध्ये मी आशिष सोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. जाऊया सर मॅचच्या दिशेने, जिथे मात्र मॅच क्रमांक आपण पाहायला गेली तर 4थी आपल्याला पाहायला मिळते. साई श्रद्धा 11 आणि त्यांच्या विरोधात पियुष 11. टॉस जिंकलाय पियुष 11 या संघाने. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले साई श्रद्धा 11 या संघाला बॅटिंगसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पाहायला मिळते. एक दमदार क्रीडा स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा शुभ नारळ वाढवला गेला आणि मॅचला सुरुवात झाली. त्यानंतर ज्या स्पर्धेची चर्चा होती ती स्पर्धा आज या सारसोळे नेरुळच्या मैदानामध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक दमदार असं आयोजन या STPLचं मात्र पाहायला मिळते. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी संदीप आणि स्वप्नील आणि P1चं पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी अर्थातच प्रकाश. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर प्रकाश आणि स्ट्राईकला संदीप. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा दिशा दिली. पहिल्या बॉल वरती स्वॅग ने करेंगे षटकाराने स्वागत. स्वागत केलंय प्रकाशचं. षटकाराने ऑन साइडला फेकून दिलाय 6 धावांसाठी STPL षटकार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉल वरती बिग हिट केलाय. संदीपने सुरुवात केली आहे षटकाराने. ओ खोलात टाकलेला बॉल. यॉर्करचा प्रयत्न बुंद्यात. डॉट बॉल आलाय. चांगला डिफेन्स देखील केला संदीपच्या माध्यमातून. सलामीची जोडी अगदी पाहायला मिळते संदीप आणि स्वप्नील. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट्स दाखवलेत. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर. संदीपच्या बॅट मधून एक मोठा प्रहार चौकार. मागील मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच साजन नांगरे पाटील. आपण या आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. सागर नांगरे पाटील आपल्याला विनंती असेल आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. प्लीज वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं. एक टप्पा घेत बॉल अगदी मिड विकेटच्या दिशेने. चांगला स्टॉप. एका हातामध्ये हा स्टॉप करण्याचा मानस त्या क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. चांगला स्टॉप. चौकार अडवलाय त्या ठिकाणी आणि हेच महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. कारण पाहायला गेलं तर आक्रमक भूमिका संदीप बजावतोय. क्षेत्ररक्षक देखील तेवढंच दर्जेदार सजवलं गेलंय. टीम साई श्रद्धा 11 त्यांच्या विरोधात पियुष 11 हा संघ फ्लिप करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट +1 अशा टोटल 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड केल्या जातील. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर संदीप आलाय. हो इथे काठी काढले. दांडी केली गुल. फर्निचर डिस्ट्रॉय मी यासाठी ओळखला जातो.
लाकूड तोड गोलंदाजी. हा लाकूड तोडे असेल प्रकाश. लहानपणी भरपूर काट्या काढल्यात आणि त्याचं प्रत्युत्तर आता त्याने दिलंय. खोलात टाकलेला बॉल, यॉर्करचा प्रयत्न, बॅटन पॅड मध्ये तिखट यॉर्कर. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. तू षटकार मारू शकतो, तू चौकार मारू शकतो, तर मी विकेट देखील घेऊ शकतो. त्याचं प्रत्युत्तर या बॉलवरती मात्र प्रकाशने दिलंय. काय कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून. इनेट नंबर 3 मध्ये संदीपची जागा घेण्यासाठी सुहास आलाय. स्ट्रायकर एंडला सुहास पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना प्रकाशांचा हा बॉल शरीराचा वेध घेतलाय. पहिलं षटक समाप्त. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या साई श्रद्धा 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 13 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करत असताना प्रकाश आपण जर पाहिलं गेलं तर तेव्हा 13 धावा त्याने खर्च केल्यात. संदीप यांची चांगली बॅटिंग लाईन राहिली, जिथे मात्र आपण पाहायला गेलं तर 4 बॉल त्याने फेस केले आणि 11 धावसंख्येवरती तो बाद झाला. त्याच्या पाठमधून एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला. ही जमेची बाजू राहिली. पहिल्या बॅटिंग करत असताना सलामीला आले होते, परंतु आता गोलंदाजामध्ये दुसरं षटक, दुसरं पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जाईल. बॉलर विकास आलेत. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला प्राचारण केलं गेलंय. बघावं लागेल कशा पद्धतीने मात्र त्यांची देखील गोलंदाजी राहील. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील टीम साई श्रद्धा 11 संघाकडनं देखील, आणि कशा पद्धतीने रोखल्या जातील पियुष 11 या संघाकडनं. गोलंदाजीसाठी तयार होतोय विकास. सेकंडला स्वप्नील. हो, यावेळेस देखील शॉर्ट पॉइंटला हातामध्ये दिले कॅच. फेविकॉल चिपकवलंय हाताला, तशी कॅच हातामध्ये चिपकली. वॉड झेल. त्याला देखील विश्वास बसला नाही की मी ही कॅच घेतली आहे. अफलातून कॅच. आणखीन एक मोठा धक्का. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे विकासने. विकास केलाय आपल्या संघाचा. बॅटर आउट. सलामीची जोडी फोडण्यामध्ये या देखील गोलंदाजाला यश आलंय. माघारी जावं लागेल स्वप्नीलला. कमालीची गोलंदाजी. गोलंदाज आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये प्रकाशला देखील प्रकाश पाडला त्याने गोलंदाजीतून आणि विकेट मिळवली. तसंच विकासने देखील विकास केला आपल्या संघाचा आणि आणखीन एक विकेट माघारी धाडली. 2 मोठे झटके आतापर्यंत टीम पियुष 11 या संघाने दिलेत. संजय आला इनेट नंबर 4 मध्ये. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. सीधी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय 4 धावांसाठी. STPL चौकार. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अक्कू टप्प्याचा बॉल होता. ऑन दी अप खेळलाय समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत अगदी क्षेत्ररक्षक आले होते, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला 4 धावांसाठी. आणखीन एक मोठा प्रहार चढवायचा होता अलॉंग द कार्पेट पद्धतीने. अगदी अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक आले, अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु 2 धावेपासून रोखू शकले नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती जरूर लागल्या जातात. जमेचं क्रिकेट खेळावं लागेल. जमेची बाजू राहील. बॅकफुटला गेला, कट केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. येतील त्या 4 धावा. चौकार. संजय जाधव आक्रमक पवित्रा धारण केली. आल्याला चौकार लगावला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले.
टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. कॅल्क्युलेशन क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. टीम मीटिंग जरा बोलवली गेली, पाहावं लागेल कमबॅक होईल का या बॉलवरती. कमबॅक करून द्यावं लागेल विकासला. अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय, लॉंग ऑन तैनात आहे. हो हो चुकी होते, चुकीचा भुर्दंड. चौकारामध्ये स्वॅग आहे, बॅट्समन संजयचा वेगळाच अंदाज आहे. हा चौकाराला अगदी AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बॉल डिशुम डिशुम, चेंडू सीमा पार, चौकार आलाय. बॅक टू बॅक हा दुसरा असेल, तिसरा येईल का की कमबॅक होईल विकास यांचं. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला जरूर वळवलाय, लॉंग ऑफ तैनात आहे. एक धावेचा प्रयत्न थांबवलाय तिथे. बघा फुटबॉल चालू आहे आणि कधी कधी क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील खेळलं पाहिजे. अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, बॅकअप देखील तेवढंच पाहायला मिळालं. 2 ओव्हर समाप्त होत आहे, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 28 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच टीम साई श्रद्धा 11 संघाचा स्कोर 2 षटक समाप्त, लॉस ऑफ दी 2 विकेट. मिडल ओव्हर मध्ये आता चर्चा होईल की कोणता गोलंदाज वापरला जाईल मिडल ओव्हर मध्ये, कारण धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं असेल, विकेट घेणं कुठेतरी महत्वाचं असेल. टीम पियुष 11 संघाची ती चर्चा सुरू आहे. कॅप्टन देखील तेच सांगतोय. आणि तिसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी स्ट्राइक वरती मात्र पाहायला मिळतोय. मनोज आलेत तिसऱ्या षटकामध्ये. मिडल ओव्हर मध्ये बोलवलं गेलंय त्याला, बघावं लागेल कशा पद्धतीने धावा तो रोखतोय. परंतु आता स्ट्रायकरला मात्र बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच त्याच्या बॅटमधून मात्र चौकाराची आतिषबाजी मात्र पाहायला मिळाली संजय जाधव. आणि मनोज अणुदे जे गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं मिडल ओव्हर मध्ये षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. आयकॉन खेळाडू मात्र पाहायला मिळतोय पियुष 11 संघाकडनं. आयकॉन खेळी खेळावी लागेल, कारण ज्या पद्धतीचा त्यांचा फॉर्म राहिलाय सध्याच्या घडीला, चर्चेत असणारा विषय, चर्चेत असणारं नाव अर्थातच आपल्याला पाहायला मिळतंय मनोज स्ट्राइकला. परंतु कडवा आव्हान पाहायला मिळतंय संजय जाधव यांचं. एक चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील होते. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, गती द्या थोडंसं या मॅचला, कारण आजच्या दिवसातला लॉट्स आपल्याला क्लिअर करायचं आहे. हो करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे चाललाय बॉल. चांगलं यष्टी रक्षण देखील पाहायला मिळतंय. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. शॉर्ट बॉल पुल केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो दमदार, दम दाखवणारा संजय जाधव यांच्या बॅट मधून एक मॅक्सिव षटकार. तीन चौकार, एक षटकार, वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. 21 संजय जाधव, ज्याच्या नावात जय. संजय हो बॅकफुटला जात असताना कट केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर. ओहो चांगला स्टॉप, धडक देखील झाली. 2 धावा आल्यात. बघा थोडीशी काळजी घ्या मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना रखरखत ऊन देखील आहे, उन्हाचा तडाखा देखील पाहायला मिळतोय. दोन धावा येत असताना टीमची धावसंख्या 36. हो समोरच्या दिशेने फटका खेळलाय.
लॉंग ऑन आहे त्याच्या डोक्यावरून. आता संजयने लावलाय तो दम आणि मिळाला तो मॅक्सिमम 4 धावा. साजन नांगरे पाटील प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मात्र दिला जातोय. या धनाजी पाटील सर आपल्याला विनंती करेन. हो इथे मिस्टामिक स्ट्रोक फटका फसलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे वॉट अ झेल. जजमेंट जुळून आली आहे आणि आता संजयची खेळी इथे समाप्त होते. परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय बॅटिंग लाईन राहिली आहे. 3 चौकार 4 चौकार 1 षटकार. अप्रतिम खेळी. 10 चेंडू 27 धावा. वैयक्तिक 27 धावांची खेळी. चांगली बॅटिंग लाईन राहिली. संजय नावाचं वादळ आता शांत झालंय. आयकॉनने आयकॉन सारखी खेळी केली आहे जिथे मात्र 1 षटकार 1 चौकार आला होता परंतु मनोज यांनी कमबॅक करून दिलाय. नवीन बॅटर आनंद मगदूम हा देखील आयकॉन आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन. हे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आनंद मगदूम याची देखील चर्चा राहिली आहे. सध्याच्या घडीला चर्चेचा विषय या फलंदाजाचा देखील राहिलाय. चांगला काळ टेनिसचा त्याने देखील गाजवलाय. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझन मधून कॅरी करतोय. फेकी केला गेलाय. एकच धाव सिंगल आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. आपण जर पाहायला गेलं तर सुवास यांना अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. आतापर्यंत त्यांनी एकच बॉल फेस केलाय. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 41 ला 3 अशी परिस्थिती मात्र पाहायला मिळते. साई श्रद्धा 11 या संघाचा स्कोर. 3 षटक समाप्त होत आहेत. टीमची धावसंख्या 41 ला 3. जरा विनंती करेन की जास्त टीम मीटिंग नको मित्रांनो कारण वेळेचा निर्बंध आहे. प्लीज विनंती असेल. पियुष 11 टीम कॅप्टन थोडस मॅचला गती द्या. अंपायर आपल्याला देखील विनंती असेल की यानंतरचा टॉस आपण घेऊयात इनिंग ब्रेक मध्ये. शार्दूल 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये ही लढत होईल आणि त्याचा आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. तर कॅप्टन आपण तयार राहा. शार्दूल 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. आपली प्लेइंग 11 लिस्ट देखील तयार ठेवायची आणि टॉस साठी नक्कीच यायचंय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवत आहे. बघा मॅचला थोडीशी गती द्यायची. इनेट नंबर आपण जर पाहायला गेलं तर 4थ्या गोलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकाचं गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 4थं षटक प्रकाश आलेत. P1चं पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. ओहो फॉलिंग स्वीप.
काय फटका सजवलाय, फॉलिंग स्वीप, अप्रतिम फटका, अगदी झोपून मारलाय आणि झोपला आणि त्यानंतर त्याने पाहिलं की हा फटका कसा खेळलाय. आयकॉन आनंद लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय आनंदच्या बॅटमधून. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. हो खोदून काढलाय, अगदी मिडॉन तैनात, चांगला स्टॉप तिथे. संघ मालक आहेत प्रकाश पाटील, त्यांना देखील माहित आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. सिंगल आली, सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट झाली. आता सुवास स्ट्राइकला आलाय. अगो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, बिट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. हो आणखीन एक चांगला बॉल टप्पा पुढे ठेवला होता, परंतु बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. विकेट किपर एंड कडून झाली आहे चुकी. लॉंग स्टॉपला बॉल 4 धावांसाठी गेलाय. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात मात्र ह्या 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. स्लीप देखील तैनात होती, चुकी झाली आणि या बोनस धावा बायच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट 52. 52 धावा धावफलकावरती जरूर लागल्या जातात. टीम साई श्रद्धा 11 या संघाचा स्कोर आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळतंय. तेजा यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर दुर्वेश देखील आहे, तो देखील जोडला गेलाय. ओ इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजन तैनात, फेकी केलेली. दुसऱ्या धावेचा कॉल होता, थांबवलाय. चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 53 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर मात्र हे कमबॅक स्वरूप पाहायला मिळतोय. ओ इथे चांगला फटका आणि हे जमेचं क्रिकेट, जमेची बाजू मात्र पाहायला मिळाली. शेवटचा बॉल होता, एकच धाव काढली, कारण स्ट्राइक आता आयकॉनकडे असणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तेच त्याने केलं. कारण त्याला माहिती आहे आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत, त्यामुळे स्ट्राइक आनंदने ठेवली आहे. बघूया आनंद कशा पद्धतीने मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी धावा जमवतोय. ओव्हरची होते समाप्ती, 4 षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 54. 54ला 3 आतापर्यंत स्कोर आपण बघतोय. साई श्रद्धा 11 या संघाचा स्कोर. चांगली गोलंदाजी देखील टीम पीयूष 11 संघाकडनं पाहायला मिळते. चला यानंतरचा आपण टॉस साठी कॉल देतोय. शार्दूल 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्पोर्ट्स. कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. प्रकाश पाटील आलेत, स्वतः संघ मालक देखील आहेत शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी, परंतु आयकॉन मात्र पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला आनंदा. ओ इथे पहिल्याच बॉल वरती काठी काढले, बैठा फटका सजवायचा होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी यष्ट्यांवरती आदळला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर केलंय डिस्ट्रॉय, जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. आनंद माघारी गेला, परंतु प्रकाश यांच्या चेहऱ्यावरती आनंद उजळला, कारण त्यांना माहित होतं ही किती विकेट महत्वाची होती. शेवटचं अंतिम षटक, जबाबदारीचं षटक मात्र हातावरती घेतलं आणि पहिल्याच बॉलवरती काठी काढली.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सूरज जाधव. सूरजकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अंतिमचं षटक अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. बघावं लागेल 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या 54. ओ इथे चांगला बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संपूर्ण आयोजन आणि ही मेहनत राहिले. प्रशांत पाटील सर असतील, संपूर्ण कमिटी असेल. ओ खोलात टाकलेला बॉल, यॉर्करचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल लेग बायच्या स्वरूपात. मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड होईल. संपूर्ण मेहनत राहिली या क्रीडा स्पर्धेची. बाटला प्रेस झालाय. चेंडू चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. लॉंग स्टॉपला बॉल थांबत नाहीये. बॉल चाललाय टप्पा 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 घेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार आलाय. विकेट किपरने लाईन मिस केली. स्लिप देखील तैनात केली होती परंतु चुकी झाली आहे आणि चुकीचा भुर्दंड भरावाच लागेल चौकाराच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 59 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चला शार्दुल 11 आणि श्री स्पोर्ट्स या लगेच आपण टॉस करून घेणार होतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. कशाला पळतोयस दूर, कशाला पळतोयस दूर. कारण सूरज सुवास होता आणि सुवासच्या बाट मधून आलाय तो दूर. कारण बॉल गेलाय खूप दूर खूप दूर खूप दूर. षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 65 या धावसंख्येवरती. ओ चांगला बॉल धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. फसवा चेंडू. येस अंपायर हा डॉट बॉल असेल बरोबर. येस डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल. कुठली धाव नाहीये आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 65. लक्ष असेल 66 धावांचं. 30 चेंडू 66 धावांचं आवाहन टीम पीयूष 11 संघाला. चला जास्त वेळ न घेता लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती जिथे मात्र टॉस घेतला जाईल. नेक्स्ट मॅचचा शार्दूल 11 आणि त्यांच्या विरोधात श्री स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये होईल टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. सन्माननीय कांसा 11 टीमच्या नामदेवजी दळवी साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतो. आदरणीय नामदेवजी दळवी साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. विनंती करेल या कांसा 11 या टीमचे ते संघ मालक आहेत. दोन्ही कॅप्टन्स या. चला टीम शार्दूल 11 आणि श्री स्पोर्ट्स कॅप्टन या आपण टॉस करूयात. आणि जिथे जोडलेत किरण मस्कर सर. नामदेवजी दळवी साहेब मी विनंती करेल आपण या प्लीज. टॉस केला जातोय आपल्या शुभ हस्ते.
सर टॉस करूयात. कॉल कोण घेणार आहे? श्री स्पोर्ट्स देऊयात कॉल. छापा काढा तुम्हाला मागायचा. येस साहेब, स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि हा छापाचा आहे. टॉस जिंकलेला, मॅचही तू पहिली जिंकले, त्यामध्ये तुझीही 50 धावा तुझ्या बॅटमधून आल्या. आणि काय बोलतो सध्या खेळपट्टीचा अंदाज मी तुला विचारेल. खेळपट्टी बॅट्समनसाठी, गोलंदाजासाठी कशी वाटते तुला खेळपट्टी? दोन्हीसाठी चांगले आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर महत्त्वाचा निर्णय, क्षेत्ररक्षण करेल. ॲज अ तुझा परफॉर्मन्स, हे मैदान तुझ्यासाठी लकी राहिलं. या मैदानामध्ये तुझ्या धावा येतात का? तुझा खेळ असाच आहे, मला तोडफोडच आवडते, मला मारामारी हाणामारीच क्रिकेटमध्ये आवडते. तुझा खेळ नॅचरल गेम असाच आहे का? खेळ असाच आहे, पण हे मैदान थोडं लकी आहे. वाव, हे मैदान लकी आहे. टॉस जिंकून घेतलीस गोलंदाजी. येस सर, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. खूप ऊन आहे, या कडक उन्हामध्ये सध्या खेळाडूंना खेळत असताना बराचसा त्रास होतोय का मैदानामध्ये? नक्कीच खूप त्रास होतोय मुलांना, कारण हीट एवढी आहे ना, त्याच्यामध्ये बॅटिंग करून बॉलिंग करणं हे खूप त्रासदायक होत आहे. पण त्याच्यामध्ये पण आम्ही प्रिकॉशन घेतोय की पाणी, इलेक्ट्रॉल पावडर वगैरे असं घेऊन मुलांना व्यवस्थित काळजी घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही. खूप चांगली खऱ्या अर्थानं सूचना दिली तुम्ही. पहिली मॅच लॉस झालात, काही प्रमुख कारण सांगाल ते लॉस झाला? फिल्डिंग नाही राहिली, बॉलिंग नाही राहिली, एनिथिंग? जरा बॅटिंग साईडनेच आम्ही कमी पडलो, कारण स्कोअर आमचा कमी झाला, तिथेच आम्ही जरा लूज झालो. आणि त्याच्यामुळे बॉलिंगला पण एवढा अटॅक करता नाही आला आम्हाला. जर स्कोअर चांगला झाला असता तर आम्ही त्याच्यासाठी चांगला एफर्ट देऊ शकलो असतो बॉलिंग साईडने. कमबॅक होईल चांगला टीमचा? नक्कीच ह्या मॅचला आम्ही नक्कीच चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. वाव, कॉन्फिडन्स छान आहे तुमचा. दोघांना शुभेच्छा. श्री स्पोर्ट्सनं टॉस जिंकला. दे वॉन्ट दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जो आवाज तुम्ही मित्रांना ऐकता, सध्याच्या घडीला सगळ्यांचा लाडका आवाज झालाय. पाटण तालुक्याचा फॅमिली मेंबर तो झाला आणि संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्राचा एक लाडका उभरता आवाज, अर्थातच आशिष चोरगे सर यांच्या वाणीतून तुम्ही संपूर्ण मॅचची कहाणी ऐकताय. शाहवाडी प्रीमियर लीग 2025ला ते उपस्थित झालेत आणि कॉमेंट्री बॉक्स मधून त्यांचा आवाज तुमच्यासाठी खास. धन्यवाद किरण मस्कर सर. टॉस नुकताच झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय उत्तरार्धामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि टार्गेट लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 66 धावांची गरज असेल पियुष इलेव्हन या संघाला. तीस बॉल 66 करायचंय. गोलंदाजीसाठी पहिलं P1चं षटक मात्र हाताळण्यासाठी आनंद आलेत. आयकॉन सुरेश सेकंड एंडला, नॉन सेकंड एंडला मात्र पाहायला मिळतोय संदीप. पहिला बॉल आनंद यांचा सुरेश साठी. पहिलाच बॉल दिशा दिलीये, षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं गेलं तर संदीपने षटकार मारला होता. आता सुरेश देखील त्याचं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतोय. STPL षटकार. पुढचा बॉल अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी शरीराचा वेध जरूर घेतला गेलाय. आपण जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक आनंदच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक आनंद हाताळतोय. सुरेश बणे आणि त्यांच्या सोबत अगदी आपण जर पाहायला गेलं संदीप नामणकर बॅकफुटला गेले. टॅप फटका खेळलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप. बॅकअप नाहीये. खराब फेकी पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि अगदी तिसरी धाव अगदी झापूक झुपूक 3 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा अजून एक्स्ट्रा मिळाल्यात.
टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 9 ऑन स्कोर कार्ड. लक्ष्य 66 धावांचं आहे या मॅच मध्ये. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम पियुष 11, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा 11 या संघाने 66 धावांचं आव्हान. ओहो, इथे गती परिवर्तन, वेगाने टाकलाय बॉल, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. वेगाने बॉल टाकलाय. वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गोलंदाज आनंद आयकॉन आहेत. आनंद मगदूम मुंबई पोलीस मध्ये देखील कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटसाठी वेळ दिलाय. फ्लिप केलाय, संदीपचा फ्लिप केलाय क्लिक आणि ठोकलाय तो. 4 धावांचा हा चौकार. चांगला क्लिक केला. फ्लिक ऑन द रिस्क पाहायला मिळाली. 4 धावा मिळत आहेत. आपल्या संघासाठी धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटर करतात. पहिला बॉल डॉट बॉल आला, वेगाने टाकला, परंतु त्यानंतर मात्र अगदी पायावरती हा बॉल आदळला होता, परंतु त्याचा वापर चांगल्या पद्धतीने मात्र बॉल वळवला. हो, आणखीन एक चांगला बॉल धीम्या गतीने टाकलाय. बॅटचा फेस आधीच क्लोज झाला, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आणि साई श्रद्धा 11चा देखील स्कोर 13च होता पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर. परंतु विकेट प्रकाशने मिळवली होती, परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि टीम बॅटिंग करणारी पियुष 11 संघ आपल्याला पाहतोय आपण 13 धावा धावफलकावरती लागतात. P1चं पहिलं षटक हाताळलं. आनंद यांनी धावा खर्च केल्या 13, परंतु गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं नाहीये. परंतु दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज कोण वापरला जाईल? दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी शाहूवाडी एक्सप्रेस स्वप्नील शिर्के या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज मुटकलवाडी संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज संधी प्राप्त झाली. टीम साई श्रद्धा 11 संघाकडनं बॉलिंग करण्याची. दुसरं षटक त्याच्याकडे दिलंय, त्याच्याकडे सोपवलं गेलंय. बघूया खरा उतरतोय का दुसऱ्या षटकामध्ये P1चं षटक. स्वप्नील, सुरेश फुल टॉस बॉल. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार आलाय. यस, बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली. स्कोर पाहिजे काय? 19 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती लागतात. 1 बॉल. शावडे एक्सप्रेस स्वप्नील. पहिला बॉल षटकार आलाय, परंतु त्यानंतर हे कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. अप्रतिम. पुढचा बॉल. ओहो, इथे बॅडमिंटन स्ट्रोक ऑन दी टो. एक टप्पा चौकार. बॅकवर्ड पॉइंट क्लिअर केलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. सुरेश बणे यांच्या पाठमधून आज चौकार पाहायला मिळाला. पियुष 11 संघाचे कर्णधार आहेत. कर्णधाराला शोभेल अशी बॅटिंग लाईन देखील सुरू आहे, परंतु स्वप्नीलचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल या बॉल वरती. हो, आणखीन एक चांगला बॉल. अपील होती, अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, परंतु हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला. आलाय तो डॉट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. दुसरं षटक स्वप्नील यांचा मार्गस्थ. सेकंड एंडला सुरेश बणे. आपटी बार आपडलाय हा बॉल. ऑन साइडला जरूर वळवलाय.
क्षेत्ररक्षक आलाय अगदी वेगाने मिड विकेटचा फेकी केली जाईल. एकच धाव मात्र मिळेल सुरेशच्या खात्यामध्ये. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. आपण जर पाहायला गेलं तर आता स्ट्राइक असेल संदीपकडे. संदीप धामणकर ह्या बॅटरची देखील चर्चा राहिली आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. स्वप्नील यांचा अगदी शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामधला. शॉर्ट बॉल होता. पुल करायचा प्रयत्न. यष्टीरक्षक पाठीमागे उभा. तुझा डाव संपवायला मोठ्या फटक्यासाठी गेले होते. फटका फसला. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. बॅटचा वरचा टो लागला. विकेट किपरने कुठलीही लाईन मिस केली नाहीये आणि पहिला धक्का लागतोय टीम पियुष 11 या संघाला. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट संदीप धामणकर. येणारे 18 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. आता 18 चेंडू 42 धावांची अजूनही गरज असेल. आपण जर पाहायला गेलं तर पियुष 11 या संघाला मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. अर्थातच आनंद आयकॉन खेळाडू आहेत. मिडल ओव्हर मध्ये पुन्हा एकदा संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक मात्र घेऊन पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू आनंद आलाय. संदीप आलाय. ऑन साइडला जरूर वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने जातोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने मात्र संदीप आता स्ट्राइक एंडला पाहायला मिळत आहेत. पैलवान आहेत. कुस्तीचं मैदान गाजवलंय परंतु आता हे क्रिकेटचं मैदान आहे. INS कोच आहेत. NIS कोच. ओहो इथे पंचांकडे अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. अनेक कुस्तीचे मैदान गाजवलेत परंतु हे क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये षटकार चौकाराची भाषा बोलावी लागते. यॉर्करचा प्रयत्न होता. ढकललाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. लॉंग ऑफ तैनात. एकच धाव. स्ट्राइक रोटेट केली. स्ट्राइकवर आता सुरेश आलेत. ओ आणखीन एक चांगला बॉल. हाफ ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी मातीचा सुगंध आणि कानामागून जात असताना जागते रावचा इशारा दिलाय आता सुरेशला. चांगला बॉल. आनंद. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढचा बॉल सुरेश साठी आनंद यांचा. ओहो इथे वेगवान बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अंपायरचा डिसिजन. आपण तर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती. टीमची धावसंख्या 27-27. आणखीन एक टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि वेगाने धावा कंप्लीट होत असताना 2 धावा. 29-29 धावा धावफलकावरती जरूर ऍड होईल.
अंतिमचा चेंडू तिसऱ्या षटकातला आनंद यांचा. ओ शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपचा फिल्डर वेगाने येतोय बॉल पर्यंत आणि सिंगल आली आहे. स्ट्राईक त्याच्याकडे असणं महत्वाचं असेल आणि त्याचमुळे सिंगल आली आहे. आणि षटकाची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 30. 30 धावा धावफलकावरती लागतायत. येणारे 12 बॉल 36 धावांची अजूनही गरज, म्हणजे रिक्वायर 100 12 पूर्णांकचं असेल. 12 षटकामध्ये 12 धावा जोडाव्या लागतील. यानंतरची मॅच शार्दूल 11 त्यांच्या विरुद्ध श्री स्पोर्ट्स. टॉस जिंकला श्री स्पोर्ट्स या संघाने. 18चं समीकरण, प्रत्येक षटकामध्ये 18 धावा, लक्ष्य 66 धावांचं आहे प्रत्येक षटकामध्ये. आपण जर पाहायला गेला तर 18 धावसंख्येने मात्र धावफलक जोडावं लागेल. संदीप आलेत, कर्णधार आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी संदीप. स्ट्रायकर एंडला सुरेश, संदीप वलांगडे आणि त्यांच्या विरोधात सुरेश बणे. मुटकलवाडी संघाकडनं बिलॉंग करतात. पुढचा बॉल, हो बाहेरचा बॉल आतमध्ये वळवलाय. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये स्लिप तैनात होते, परंतु अगदी शॉट थर्ड मॅनला फाईन लेग रिजन मध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2 स्लिप तैनात, एक थर्ड मॅन आणि एक फाईन लेग. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 31. हो यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगल वरती मानलंय समाधान. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचेल 32 या कड्यावरती. संदीप अगदी आपण जर पाहायला गेलं तर चर्चा राहिले याही गोलंदाजाची. ओहो इथे चांगला बॉल हाताळलाय, वळवलाय पाठीमागे. आपण जर पाहायला गेलं डीप मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे डेंजर झोनला डोक्याची घंटा आणि जी विकेट पाहिजे होती ती विकेट मिळाली आहे. कॉलिंग नव्हतं, नजरेला नजर भिडली नाहीये आणि इथे विकेट मिळाली आहे. सुरेश बने जावं लागेल माघारी, निराश हाताने, निराश मनाने. बॅक टू दी डगआउट. अगदी 440 वोल्टचा धक्का लागतोय टीम पियुष 11 संघाला. सुरेश बने, मनोज आलेत, आता आयकॉन आलाय मैदानाच्या आतमध्ये. मनोज अनुते. 9 बॉल अजून करायचे आहेत, 33 धावा. 9 चेंडू 33 ची गरज. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, आक्रमण केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. STPL येते तो षटकार.
आल्या आल्या मोठ्या फटक्यासाठी गेलेत. त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. पहिली हीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. 39 या कड्यावरती. 8 बॉल आता 27 करायचे आहेत. 8 चेंडू 27 ची गरज असताना बॅकफुटला गेले. अगदी चांगला पंच केलाय. पिकअप शॉट, चाबूक शॉट पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आधीच्या बॉलवरती षटकार, या बॉलवरती चौकार. 10 धावा जमवल्यात आतापर्यंत आपल्या संघासाठी. आता 7 बॉल करायचे, 23 धावा. येणारे 7 चेंडू 23 ची गरज. षटकार आल्यावर तू काय बोलतोस? ओ आणखीन एक चांगला फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं होते चुकी. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका टीम पियुष 11 या संघाला मात्र मिळाला. 2 चौकार, 1 षटकार. मनोज अनुथे काय बॅटिंग लाईन राहिली आहे. 14 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 47 ओव्हरची. 6 बॉल 19 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज. आता मॅच बनवली आहे मॅच. या मॅच मध्ये आता एकच करायचं आहे. संदीप फक्त स्ट्राइक रोटेट करायची आहे आणि अंतिमचं षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संजय जाधव. बॅटिंग लाईन खूप चांगली राहिली आहे. बॉलिंग मध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन राहील. 6 बॉल 19 ची गरज आहे. 6 चेंडू 19. क्रुशल मॅच. अतिरडीचा सामना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. प्रेक्षक वर्ग जोडलाय शावडी तालुका प्रीमियर लीग साठी. 6 चेंडू 19. संजय निघालाय सुहास साठी. हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑन तैनात. खूप चांगला स्टॉप केलाय. नाही, स्ट्राइक ही मनोजकडेच असणं महत्वाचं आहे आणि सध्याच्या घडीला चांगला कॉल त्याने दिलाय. 5 बॉल 18 ची गरज. पाच बॉल 18 ची गरज आहे. पुढचा बॉल. 5 बॉल 18 ची गरज. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मनोज झालाय बेभान. मैदानाच्या आतमध्ये आणतोय षटकाराचं तुफान. 6 धावा. STPL षटकार. आयकॉन आहे, आयकॉन सारखी खेळी करतोय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 54. आता येणारे बॉल असतील 4 बॉल मध्ये करायचे आहेत. 12. 4-12 कमबॅक करून देतील का संजय? आनंद आला होता, काहीतरी कान मंत्र दिला आयकॉनने. कसा टप्पा हाताळावा लागेल या बॉल वरती. ओहो, आणखीन एक स्लॉक स्लिप. फलंदाज अगदी तुटून पडलाय. पृथ्वी गोल आहे आणि मनोज अनुतेचा विषय अगदी खोल आहे. STPL आणखीन एक ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 60 या कड्यावरती. 3 बॉल 6 ची गरज. विजयी षटकार येईल का? टीम मीटिंग बोलवलंय, समजवलंय, सांगितलं गेलंय. आनंद देखील आलाय, संदीप देखील येत आहेत, समजवत आहेत संजयला. कमबॅक करून देतील का या बॉल वरती की विजयी धाव येईल, सिंगल डबल येईल, विकेट येईल? प्रश्नचिन्ह आहे. उत्तर या बॉल वरती समजेल. काय मॅच रंगली आहे. तीन बॉल 6.
3 बॉल 6ची गरज, चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, धाव घेतली आहे, एक धाव आली आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये, बायच्या स्वरूपात ही धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या 61. आता 2 बॉल 5ची गरज. संदीप पाटील स्ट्राइक एंडला, 2 बॉल 5 धाबांची गरज, कमबॅक करून दिलाय. कान मंत्र उपयोग चांगला झालाय म्हणावा लागेल. 2 बॉल 5ची गरज, पॉइंटला इनफिल्डच्या वरून चौकार येतोय, 4 धावा येत आहेत. आता येणारा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे आहेत 1 धावा. असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेट मध्ये एका धावेला जी काही किंमत असते ती किंमत आणि हिम्मत या मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 1 बॉल 1 धावेची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. भरोसा ठेवलाय संघाने तुझ्यावरती. बघा सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 1 धावेची गरज. बॅकफुटला गेले, कट केलाय आणि हा विजयाचा चौकार आलाय. कुस्तीच्या मैदानात लोळवलंय परंतु क्रिकेटच्या मैदानात झोपवलंय. विजयी चौकार आलाय. संदीप पाटील, पाटील की गाजवणारी ही खेळी. मनोजने देखील तेवढीच चांगली साथ दिली. हा सामना जिंकलाय पियुष 11 या संघाने. हार्डलक बॅडलक टीम, साई श्रद्धा 11. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच मनोज अनुते. या आयकॉन ना, मनोज अनुते आयकॉन यायचंय. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. थँक्यू सो मच. तर नेक्स्ट मॅच शार्दूल 11 त्यांच्या विरोधात श्री स्पोर्ट्स. टॉस जिंकलाय श्री स्पोर्ट्स या संघाने.